डॉक्टरच व्हायचं, इंजिनियरच व्हायचं, शेजारच्या मुलाला इतके गुण मिळालेत, तुला आता यश मिळवायलाच हवं. गरीब आणि श्रीमंतांच्या शिक्षणात तफावत निर्माण झाली. 12वी पेक्षा प्रवेश परीक्षांच्या गुणांना जास्त महत्त्व प्राप्त झाले. क्लासेसचं महत्त्व वाढले. पण लक्षात ठेव, कोणत्याही निकालापेक्षा तुझं आयुष्य अनमोल आहे. एक परीक्षा हरलास तरी चालेल, पण आयुष्याची लढाई कधीही सोडू नकोस. मुलांच्या मनात नेमकं काय चाललंय? एका निकालानं आयुष्य ठरतं का? आपण मुलांना हरवत तर नाही ना? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका विद्यार्थीनं नीट परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळं आता नीट परीक्षा गोंधळाचे बळी ठरलेल्यांची संख्या 23 झाली आहे. कर्जत तालुक्यातील या विद्यार्थिनीला फेर परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. भविष्यातील स्वप्न धुसर वाटू लागली आणि एका क्षणाच्या नैराश्यात तिनं आयुष्यातील सर्वात टोकाचा निर्णय घेतला. अशा प्रकारच्या घटना केवळ नीट, JEE किंवा इतर स्पर्धा परीक्षांपुरत्या मर्यादित नाहीत. 10वी, 12वी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी, पदव्युत्तर शिक्षण अशा विविध स्तरांवर दरवर्षी अनेक विद्यार्थी अशाच कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलतात. प्रश्न असा आहे की गुण कमी मिळणं इतकं मोठं अपयश कधी बनलं? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे एका परीक्षेने संपूर्ण आयुष्याचं मूल्य ठरवण्याची मानसिकता समाजात निर्माण कशी झाली? विद्यार्थ्यांवर आज अभूतपूर्व स्पर्धेचं दडपण आहे. पहिलाच क्रमांक हवा, डॉक्टरच व्हायचं, इंजिनियरच व्हायचं, शेजारच्या मुलाला इतके गुण मिळाले, इतके पैसे खर्च केले, आता यश मिळवायलाच हवं, अशा अपेक्षा नकळत विद्यार्थ्यांच्या मनावर ओझं बनतात. त्यातही सोशल मीडियावर दिसणारी यशोगाथा, सतत होणारी तुलना आणि अपयशाबद्दल बोलण्यास असलेली भीती यामुळं अनेक विद्यार्थी स्वतःला एकटं समजू लागतात. खरं तर कोणतीही परीक्षा माणसाच्या बुद्धिमत्तेचा किंवा व्यक्तिमत्वाचा संपूर्ण मापदंड नसते. परीक्षा एखाद्या दिवशीच्या कामगिरीचं मूल्यांकन करते, माणसाच्या आयुष्याचं नाही. आजचे अनेक यशस्वी उद्योजक, वैज्ञानिक, कलाकार, अधिकारी आणि समाज नेते हे एखाद्या परीक्षेत अपयशी ठरले होतेच, पण त्यांनी कधीही असा टोकाचा निर्णय घेतला नाही, तर अपयशातून सावरत स्वतःला घडवलं. पालकांची भूमिकाही इथेच अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांच्या गुणांपेक्षा त्यांची मानसिक अवस्था जाणून घेणं अधिक आवश्यक आहे. किती गुण मिळाले हा पहिला प्रश्न विचारण्यापेक्षा तू ठीक आहेस ना हा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. मुलांवर विश्वास ठेवणं, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, अपयश स्वीकारायला शिकणं आणि त्यांना निस्वार्थ पाठिंबा देणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्थांनीही केवळ निकालावर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं. नियमित समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा, शिक्षकांना मानसिक आरोग्याची जाणीव करून देणारं प्रशिक्षण आणि गरज पडल्यास तातडीची मानसोपचार मदत उपलब्ध करून देणं हे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशा घटना वारंवार घडतात, म्हणून कोटा येथे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये पंख्यांना जाळी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा उपाययोजना एखाद्या क्षणातील आवेग रोखण्यासाठी काही प्रमाणात मदत करू शकतात, पण त्या मूळ समस्येवरचा उपाय नाहीत. केवळ पंख्याला जाळी लावून हे थांबवता येणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली निराशा, भीती आणि एकाकीपणा दूर केला पाहिजे. खरा उपाय म्हणजे मनाशी संवाद साधणं, भावनिक आधार देणं आणि वेळेत मदत मिळण्याची व्यवस्था उभी करणं हा असू शकतो. समाज म्हणूनही आपली जबाबदारी आहे. आपण यशाचे कौतुक करतो, पण अपयशाला कलंक मानतो. अपयशी विद्यार्थ्यांची टिंगल करतो, तुलना करतो किंवा त्यांना दोष देतो. ही मानसिकता बदलली पाहिजे. अपयश हा शेवट नसून पुढच्या यशाची तयारी असते, हे प्रत्येक मुलाच्या मनात रुजवलं पाहिजे. संगमनेर येथील प्रसिद्ध उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व डॉक्टर संजय मालपानी यांनी यावर उत्तम विवेचन केले. डॉक्टर मालपानी म्हणतात, आमच्या शिक्षण व्यवस्थेनं शाळेतले खेळ थांबवले. आठवड्यात फक्त 2 तासिका खेळासाठी दिल्या. मुलांचा शारीरिक आणि भावनिक विकास थांबवला. हार जीत दोन्हीतही आनंद घेता येतो आणि सहजतेनं हार पचवता येते
हे खेळातून मिळणारं शिक्षण व्यवस्थेतून सहज हद्दपार केलं. संगीत, नृत्य, नाट्य, कला, क्रीडा, वाचन, लेखन अशा छंदांपासून स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली मुलांना आम्ही दूर केलं. एकटं असलो तरी आनंदात वेळ घालवता येतो याचं विस्मरण झालं. समाज माध्यमं वेळ घालवण्याचं साधन बनलं. त्यावरची नकारात्मकता सहज मनात घर करायला लागली. यातून प्रत्यक्ष संवाद हरपू लागला आणि मुलं एकाकी होऊ लागली, असं डॉक्टर मालपान यांनी म्हटलंय. गेल्या काही दशकात सरकारी शाळा आणि खाजगी शाळांमधील दरी वाढत गेली. गरीब आणि श्रीमंतांच्या शिक्षणात तफावत निर्माण झाली. 12वीपेक्षा प्रवेश परीक्षांच्या गुणांना जास्त महत्त्व प्राप्त झालं. शाळा कॉलेजपेक्षा क्लासेसचं महत्त्व वाढलं. शिक्षणावरचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला. यातूनच अपेक्षांचं ओझं देखील वाढत गेलं, असं डॉक्टर मालपानी यांचं म्हणणं आहे आणि ते खरंही आहे. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कोणताही निकाल अंतिम नसतो. एक परीक्षा चुकली, एक वर्ष वाया गेलं, गुण कमी मिळाले किंवा प्रवेश मिळाला नाही याचा अर्थ आयुष्य संपलं असा होत नाही. जीवनात असंख्य संधी असतात, अनेक मार्ग असतात. गरज असते ती फक्त थोडा धीर धरण्याची आणि मदत मागण्याची. त्यामुळं असा शेवटचा निर्णय घेणं हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही. उलट त्या एका निर्णयामुळं संपूर्ण कुटुंब आयुष्यभराच्या दुःखात ढकललं जातं. काही मिनिटांचं नैराश्य अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातं. म्हणूनच आज प्रत्येक पालक, शिक्षक, मित्र आणि समाजानं एक संकल्प करण्याची गरज आहे. गुणांपेक्षा माणूस मोठा आहे, यशापेक्षा जीवन मोठं आहे आणि कोणत्याही परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांचा श्वास अधिक मौल्यवान आहे. जर एखादा विद्यार्थी वारंवार निराश वाटत असेल, स्वतःला निरुपयोगी समजत असेल, जगण्याची इच्छा संपल्याचं व्यक्त होत असेल किंवा स्वतःला इजा करण्याबद्दल बोलत असेल, तर त्याकडं हे तर बोलतच असतो म्हणून दुर्लक्ष करू नका. त्याच्याशी शांतपणे बोला, त्याला एकटं सोडू नका आणि तातडीनं कुटुंबीय, विश्वासू शिक्षक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. वेळेवर मिळालेला आधार अनेक जीव वाचवू शकतो. आज प्रत्येक विद्यार्थ्याला एक संदेश द्यावासा वाटतो. तुझ्या गुणांपेक्षा तू मोठा आहेस. तुझ्या अपयशापेक्षा तुझी स्वप्न मोठी आहेत आणि कोणत्याही निकालापेक्षा तुझं आयुष्य अनमोल आहे. एक परीक्षा हरलास तरी चालेल, पण आयुष्याची लढाई कधीही सोडू नकोस. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.